नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. सत्ताधाऱ्यांनी निदान आता तरी याचं श्रेय घेऊ नये, शिवसेना ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांची प्रतिक्रिया. जनतेची इच्छा आहे तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य. आणि 10वीचा मराठी विषयाचा पेपर फुटल्याने खळबळ, यवतमाळच्या महागाव परीक्षा केंद्रावरील प्रकार. आता पाहूयात सविस्तर वृत्त. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांच्या दौऱ्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला. माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत आज स्वाभिमानींच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. दरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट झाल्याचं पाहायला मिळालं. आम्हाला भिकारी बोलतात आणि भिकारी बोलल्यानंतर जाब विचारायला आलो तर आम्हाला या ठिकाणी अटक करून देतात. या राज्य शासनाला याची किंमत चुकवावी लागेल. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आता सरकारनं त्या ठिकाणी पुन्हा नवीन स्मारक उभं करण्यास सुरुवात केली आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर टीका केली आहे. सत्ताधारी लोकांनी निदान आता तरी यांचं श्रेय घेऊ नये असा टोला वैभव नाईक यांनी लगावलाय. सत्ताधाऱ्यांनी मोठ्या घोषणा न देता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कसं चांगलं होईल हे बघावं, अशी प्रतिक्रिया वैभव नाईक यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे संपूर्ण महाराष्ट्रातील देशासाठी भूषण आहे आणि छत्रपती महाराजांच्या पवन स्पर्शाने झालेल्या या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोरच हे स्मारक होतं. तर ते त्या स्मारकाला याआधी सुद्धा एक स्मारक झालं होतं, परंतु दुर्दैवाने त्या स्मारकामध्ये भ्रष्टाचार झाला होता आणि ते स्मारक कोसळलं होतं. आज कोसळलेल्या ठिकाणी पुन्हा एकदा स्मारक होत आहे, परंतु ते स्मारक होताना सुद्धा आज राजकीय लोक वेगवेगळ्या जे सत्ताधारी आहेत ते वेगवेगळ्या घोषणा करतायत. खरं तर मी त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही जे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक होतं त्याचा अपमान केलात आणि ते स्मारक कोसळले आणि त्या ठिकाणी दुसरं स्मारक होतंय. त्यामुळे तुम्ही त्याचा मोठा श्रेय घेऊ नका. तर जे स्मारक कोसळलंय ज्याच्या स्मारकामुळे महाराजांची विटंबना झाली त्या ठिकाणी तुम्ही स्मारक म्हणताय. त्यामुळे तुम्ही सत्ताधाऱ्यांनी मोठ्या घोषणा न जाता ते स्मारक कसं चांगलं होईल यासाठी बघा. त्यासाठी आमच्याकडनं जे सहकार्य लागेल, आम्ही त्यामध्ये राजकारण करणार नाही, आमच्याकडनं सहकार्य लागेल ते आम्ही करू. धनंजय मुंडे यांना जनतेने मंत्री केलंय, जनतेची इच्छा आहे तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. धनंजय मुंडे हा पैसा, पद आणि राजकारणाला हपापलेला माणूस आहे, असा टोला देखील जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना लगावलाय. मनोज जरांगे बीड दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हा संवाद साधला. लयच लापट दिसतंय, इतकं चिटकून बसलंय त्या पदाला. इथून मागे लय जणांनी दिले, त्यांच्याच बहिणी दिला राजीनामा, राराबांनी दिला, बरेच जणांनी दिले. मग जर आपल्याला त्या जनतेनं त्याच्यावरती बसवलंय आणि त्यांचीच जर इच्छा असेल तू दिलं पाहिजे तर द्यायला पाहिजे. कशाला घेऊन बसायचं त्याला चिटकून? एवढं हापापलेलं नाही पाहिजे. ते लयच हापापलेलं दिसतंय, पैशाला आणि पदाला आणि राजकारणाला, या तीन गोष्टीला. जाती पितील नाही, जनतेला नाही, त्याला काही कळत नाही, जात नाही, धर्म नाही, काय नाही, काय नाही. फक्त माणसं मारू मारू काही ते कारमाड का सरमाड हाताखाली धरलं, त्याला इतक्या नोटा कामाला लावल्या, 10-15 कणगी भरत्यान बा. इतके पैसे काय करा त्याला इतके एकट्याला? त्याचे पैसेच नाही, ते मंत्र्याचे पैसे. ती चौकशी व्हायला पाहिजे, ती चौकशी तिथं लागायला पाहिजे. त्यामुळे ते लालची माणसं बघा, जनतेचं देणं घेणं नसतं, जातीचंही देणं घेणं नसतं. त्यांना फक्त पैसा आणि पद लागतात आणि तेवढंच काम त्यांनी केलं. कोर्टाने पीओपी युक्त गणेश मूर्तींवर बंदी घातल्यानंतर मुंबई पालिकेने देखील कोर्टाच्या निर्णयाचा संदर्भ देत पीओपीच्या मूर्तींवर कायम बंदी घातली आहे. पर्यावरणपूरक गणेश मूर्ती असणे अनिवार्य असल्याचा घाट आता कोर्टाने घातल्यानंतर राज्यातील गणेश मूर्तिकार गणेश मूर्तींचे माहेर घर असलेल्या पेणमध्ये याविरोधात एकवटले होते. कोर्टाच्या निर्णयावर आपण नाराज असून कोणताही अहवाल गणेश मूर्ती संघटनेकडे सादर न करता कोर्ट आणि पालिकेने प्लास्टर ऑफ पॅरिस युक्त मूर्तींवर एकतर्फी बंदी घातली असल्याचा दावा गणेश मूर्तिकारांनी केलाय. भाजप सरकारला हिंदूंचे सण बंद करायचे आहेत का, असा सवाल करत मूर्तिकारांनी आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. सांगायचं असं आहे की पीओपी प्रदूषण करत नाही,
हे महाराष्ट्र सरकारचे जे संघटना आहे त्याच्याकडे सगळे पुरावे आहेत, PCI जे रिपोर्ट आहेत. तसेच नागपूर खंडपीठाने जे आता गेल्या 2024च्या एंडिंगमध्ये जे काही निर्णय दिलेले आहे की त्यांनी सांगितलेलं आहे फक्त नगरपालिकेने POP विसर्जनावर काम करा. POP हे विसर्जन करते कुठेच नाही. CBSEच्या जरी गाईडलाईन्स असल्या तर त्यांनी प्रत्येकाच्या राज्याप्रमाणे त्या गाईडलाईन्स फॉलो करा ही सूचना दिली होती. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने 3 वर्ष झाले देखील ही गाईडलाईन्सची पूर्तता त्यांना म्हणजे जी माहिती हवी अहवाल होता तो दिलेला नाही. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो POP प्रदूषण करत नाही. आणि सांगायचं झालंच तर आता मी एक म्हणतो, हा कायदा लागतो तो पूर्ण देशासाठी लागतो का कुठल्या फक्त राज्यासाठी लागत नाही. आज महाराष्ट्रामध्ये 90% गणेशोत्सव साजरा करतात आणि 10% फक्त जगभरात होतो, देशभरात. आणि POP ही गुजरातला चालू आहे, राजस्थानला चालू आहे, हैदराबादला चालू आहे. मग फक्त महाराष्ट्रामध्येच बंदी का? आज हे BJP सरकार आपण म्हणतो, मी पुन्हा वारंवार म्हणतो, हिंदूंच्या नावाखाली आपण सगळं चाललेलं आहे आणि हिंदूंच्या सणात बंदी का? बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. जातीचा विजय झाला म्हणून मस्तवाल झाला काय अशी पत्रकाराला धमकी दिल्यानं अमरावतीच्या वरुड तालुक्यातील माजी आमदार देवेंद्र भुयार यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आलाय. एका दैनिकाचे तालुका प्रतिनिधी तुषार अकर्ते यांना फोनद्वारे धमकी दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघानं तहसीलदारांना निवेदन देत जाहीर निषेध केलाय. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, अमरावती, वरुड येथील सर्व पत्रकार उपस्थित होते. बीड नगरपालिकेच्या वतीनं शहरातील भाजी मंडी परिसरातील अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आली आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी आदेश देताच नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या नेतृत्वात आज सकाळपासूनच भाजी मंडी परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाहतूक कोंडींवर उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला. यावेळी परिसरातील व्यापारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यवतमाळच्या महागाव परीक्षा केंद्रावर इयत्ता 10वीचा पेपर फुटल्याने एकच खळबळ उडाली. तहसीलदार अभय म्हस्के यांनी परीक्षा केंद्रावर जाऊन या परिस्थितीचा आढावा घेतला. पेपर फुटल्याने विद्यार्थी आणि पालकांचा मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा
पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 3ही आरोपींना 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुख्य आरोपी हितेश मेहता, धर्मेश पान आणि अभिमन्यू फोन यांना 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी EOWने काल अभिमन्यूला अटक केली. अभिमन्यू हे बँकेचे माजी CEO होते. भंडाऱ्यात केसलवाडा येथील शंकरपट मैदान परिसरात एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकलाय. या परिसरात गस्त घालत असताना शेतामागे तलावाच्या काठावरील झुडपांमध्ये पत्त्यांचा मोठा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस येत असल्याचे पाहून जुगार खेळणाऱ्या काही व्यक्तींनी घटनास्थळावरून पळण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी पाठलाग करून 8 जणांना पकडले. यावेळी 7 मोबाईल, 4 दुचाकी व 33,670 रुपये किमतीची रोख रक्कम असा एकूण 3,11,720 रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय. प्रेम प्रकरणातून एका तरुणीची निर्घृण हत्या केल्याची एक धक्कादायक घटना धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील काळापाणी गावात घडली. हा युवक आपल्या मित्रांसमवेत आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला असता काळापाणी गावातील गावकऱ्यांनी या 4 युवकांना संपूर्ण रात्रभर एका घरात डांबून ठेवलं व त्यांना जबर मारहाण केली. त्यात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. कमलसिंग पावरा असं या मृत युवकाचं नाव आहे. इतकंच नव्हे तर या मृत युवकाला एका नाल्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानं परिसरात आता हळहळ व्यक्त करण्यात येते. दिनांक 18/2/2025 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास या कालामती गावामध्ये शेजारच्या उमरद्या गावातून 4 तरुण त्यांच्या ओळखीच्या मैत्रिणींना भेटण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि ते ह्या घरामध्ये एक मुलगी राहत असताना तिला भेटण्यासाठी आले आणि त्याच्यावरनं त्यांच्या पालकांना ते न आवडून पालकांनी आणि त्यांच्या इतर नातेवाईकांनी मिळून त्या मुलांना मारहाण केली आणि त्याच्यातील 4 मुलांना बांधून ठेवत असताना एक मुलाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा पाठलाग करून त्याला जिवे ठार मारलं. उर्वरित 3घांना या ठिकाणी बांधून ठेवलं होतं आणि साधारण रात्रभर मारहाण करत दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या नातेवाईकांना बोलून त्यांच्याकडनं जी काही प्रथा आहे दंड वगैरे घेण्याची, तर ह्या गावचे जे गाव पाटील वगैरे असतात त्या गाव पाटलांनी एक पंचायत बसून त्यांच्याकडनं दंड वसूल केला आणि त्यांना. या बातमीचा वेळ झाली आहे. प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.